महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात, जो समाज आपला इतिहास विसरतो, तो समाज इतिहास निर्माण करू शकत नाही. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदेशानुसार इतिहास समजण्यासाठी इतिहासाचा हा व्हिडिओ पहा. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. बुद्धिझम म्हणजेच आंबेडकरवाद, आंबेडकरवाद म्हणजेच बुद्धिझम हे तर आपणास माहीतच आहे. आज मी तुम्हाला जी माहिती सांगणार आहे ती तुमच्या, माझ्या, आपल्या सर्वांच्या अस्तित्वाची आहे. होय, अस्तित्वाची. का तर ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अखंड आयुष्य दिवस रात्र एक करून आपल्याला जे मानसात आणले, समानतेचा अधिकार मिळवून दिला, माणूस जन्माने नाही तर त्याच्या कर्तृत्वाने ठरेल. जे आंबेडकरवादी आहेत त्यांनी हा व्हिडिओ कृपया संपूर्ण पाहावा. जे बाबासाहेबांमुळे हातात मोबाईल घेऊन करमणुकीचे शॉर्ट्स पाहण्यात व्यस्त आहेत, त्यांच्या हातातील मोबाईल घेऊन त्यांनाही ही माहिती दाखवा. आणि आंबेडकरवादी म्हणजे जे जे बहुजन समाजातील आहेत ते सर्व, जे कॉलेजात वावरताना जात लपवतात व हळूच लपून स्कॉलरशिपचा फॉर्म भरतात, जे बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानामुळे शिक्षण घेऊन मोठमोठ्या ऑफिसात काम करत आहेत, जे चारचाकी गाडी घेऊन फिरत आहेत व जे आज स्वतःला विसरून गेलेत की ज्यांना वाटते त्यांच्या विद्वत्तेमुळे हे सुख ते भोगत आहेत, तर त्यांना सांगा, हे सर्व जे आज आहे ते फक्त आणि फक्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच. तुम्हाला विषय सोडून हे काय सांगत आहे असे तुम्हाला वाटत असेल, तर सांगणारा विषयच असा गंभीर आहे. तुम्ही, मी, आपण सर्व डोळ्यावर पांघरून घेऊन बसलोय. आठवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून पूर्ण झाल्यावर त्यांच्या अनेक कार्यातील एका कार्यात एक मोठे काम केले. 14 ऑक्टोबर 1956 रोजी त्यांनी आपल्याला बुद्धाचा धम्म दिला. 13 ऑक्टोबर 1935 रोजी नाशिक येवला येथे मी हिंदू धर्मात जन्माला आलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही ही घोषणा केली. आज आपण ज्या भूमीला मुक्तिभूमी बोलतो व नागपूर जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली त्याला दीक्षाभूमी बोलतो, हे तर मान्यच आहे. तब्बल 21 वर्षे बाबासाहेबांनी जगातील सर्व धर्माचा अभ्यास करून बुद्धाचा धम्मच का निवडला? ज्या बुद्धाने जगाला मानवता, शांती, आरोग्य, मित्रता शिकविली. खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले, माझा फोटो बुद्धाबरोबर कधीही ठेवू नका, त्यांच्या पायाजवळच ठेवा. ज्याप्रमाणे आपण करतो. बाबासाहेब असे बुद्धांच्या बाबतच का म्हणाले? का तर बुद्धाचा संदेश तुम्हाला, मला, आपल्या सर्वांना जगण्याचा मार्गदर्शक आहे. म्हणजे काय तर आंबेडकरवाद म्हणजेच बुद्धवाद व बुद्धवाद म्हणजेच आंबेडकरवाद. हे दोन्ही वेगळे होऊच शकत नाही. तर आजचा विषय आहे बुद्धगया विहार. व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे कारण बुद्धगया विहार व तिचा इतिहास काय आहे व आज तिथे विहाराची संस्कृती बदल करण्याचे षडयंत्र कसे सुरू आहे हे तुम्हास सांगणार आहे. तर आधी आपण बुद्धगया विहाराचा इतिहास काय आहे तो पाहू. आजच्या बिहारमधील गया येथे तथागत बुद्धांना ज्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली त्याच ठिकाणाला बुद्धगया म्हटले जाते व हे जगातील सर्वात प्राचीन धम्मस्थळ म्हणजेच धर्मस्थळ आहे. जागतिक संस्थेने म्हणजेच युनेस्कोने या विहाराला अथवा मंदिराला वर्ल्ड हेरिटेजमध्ये समाविष्ट केलेले आहे. म्हणजेच काय तर जागतिक वारसा अमूल्य ठेवा म्हटले आहे. तर आधी युनेस्को महाबोधी विहाराबाबत काय माहिती देते ते पाहू. महाबोधी मंदिर परिसर बोधगया हे बिहार राज्याची राजधानी पाटण्यापासून 115 किलोमीटर दक्षिणेस आणि पूर्व भारतातील गया येथील मुख्यालयापासून 16 किलोमीटर अंतरावर आहे.
भगवान बुद्धांच्या जीवनाशी आणि विशेषतः ज्ञानप्राप्तीशी संबंधित 4 पवित्र स्थळांपैकी एक आहे. या मालमत्तेचे भारतीय उपखंडातील 5व्या आणि 6व्या शतकातील प्राचीन काळातील सर्वात मोठे अवशेष समाविष्ट आहे. या मालमत्तेचे एकूण क्षेत्रफळ 4,86,000 हेक्टर आहे. महाबोधी मंदिर संकुल हे सम्राट अशोकाने इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात बांधलेले पहिले मंदिर आहे आणि सध्याचे मंदिर 5व्या-6व्या शतकातील आहे. हे गुप्त काळाच्या उत्तरार्धात पूर्णपणे विटांनी बांधलेले अजूनही उभे असलेले सर्वात जुने बौद्ध मंदिर आहे आणि शतकानुशतके विटांच्या स्थापत्यशास्त्राच्या विकासात त्याचा महत्त्वपूर्ण प्रभाव असल्याचे मानले जाते. बौद्धगया येथील सध्याच्या महाबोधी मंदिर संकुलात 50 मीटर उंच भव्य मंदिर, वज्रासन, पवित्र बोधी वृक्ष आणि बुद्धाच्या ज्ञानप्राप्तीची इतर पवित्र स्थळे आहेत, जे असंख्य प्राचीन स्तूपांनी वेढलेली आहेत. आतील, मध्य आणि बाह्य वर्तुळाकार सीमांनी व्यवस्थित आणि संरक्षित आहेत. 7वे पवित्र स्थान कमळ तलाव दक्षिणेकडील भिंतीच्या आधारे स्थित आहे. मंदिर क्षेत्र आणि कमळ तलाव दोन्ही 2 किंवा 3 पातळ्यांवर फिरत्या मार्गांनी वेढलेल्या आहेत आणि समूहाचे क्षेत्रफळ सभोवतालच्या जमिनींच्या पातळीपासून 5 मीटर खाली आहे. भगवान बुद्धांनी तेथे घालवलेल्या काळाशी संबंधित घटनांच्या बाबतीत तसेच विकसित होत असलेल्या उपासनेचे दस्तऐवजीकरण करण्याच्या बाबतीत, विशेषतः 3ऱ्या शतकापासून जेव्हा सम्राट अशोकांनी पाहिले मंदिर कवच आणि स्मारक स्तंभ बांधले आणि शतकानुशतकी परदेशी राजांनी अभयपण आणि मठ बांधून प्राचीन शहरांच्या त्यानंतरच्या उत्क्रांतीचे दस्तऐवजीकरण करण्याच्या बाबतीतही हे पुरातात्विक महत्त्वाचे एक अद्वितीय ठिकाण आहे. अशा पद्धतीची माहिती युनेस्को या जागतिक संस्थेकडे आहे. ही माहिती भारत सरकारनेच दिलेली असेल. या माहितीत कुठेही अन्य धर्मांची माहिती या जागेवरून मिळत नाही. महाबोधी विहाराबाबत सर्व माहिती संकेतस्थळावर युनेस्कोच्या उपलब्ध आहे. तिथे कोणती फुले आहेत, किती स्तूप, विहार, बुद्धांच्या मूर्त्या, भिक्खू कोठे बसतात, कोठून येतात, सर्व बुद्ध मूर्त्यांची उंची, लांबी, कलर, सर्व काही माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सम्राट अशोकाने विहाराचे कोणते काम केले, नंतर गुप्त राजांनी कसे पुनर्निर्माण केले, ज्या ठिकाणी तथागत बुद्ध ध्यानास बसत होते त्या जागेला सम्राट अशोकाने चिन्हांकित केले आहे, अशी सर्व माहिती या संकेतस्थळावर आपल्याला मिळते. परंतु अन्य धर्माचे अतिक्रमण झाले आहे असे सरकारने युनेस्को या संस्थेत कळविलेले या लेखात किंवा या माहितीत युनेस्कोच्या कुठेही दिसत नाही. पण हे तर पाहिले, युनेस्को या संस्थेकडे महाबोधी विहाराची माहिती उपलब्ध आहे व हे जागतिक वारसा म्हणून मान्यता प्राप्त आहे. आता तुम्हास अतिशय जुनी महाबोधी विहाराबाबत माहिती देणार आहे, जेणेकरून महाबोधी विहार बळकवण्याचा प्रयत्न कसा चालू होता व आहे तुम्हाला कळेल. एडविन आर्नॉल्ड नावाचा इंग्लंडचा व्यक्ती जो पत्रकार होता, त्या वृत्तपत्रकाचे नाव द डेली टेलिग्राफ. आजही हे वृत्तपत्र चालू आहे. एडविन आर्नॉल्ड हे जेव्हा भारतात आले 1885 मध्ये ते आले, तेव्हा ते महाबोधी विहाराला वंदन करण्यास गेले. तेव्हा त्यांना महाबोधी विहाराचे विचित्र झालेले स्वरूप पाहण्यास मिळाले. त्यावेळेस त्यांनी महाबोधी विहाराचा फोटो काढला होता. तो हा पहा. व त्यांनी पाहिले की महंताचा एक ग्रुप महाबोधी वृक्षाखाली बसून कुठले तरी विधी करत आहे व विधीचे तेल महाबोधी वृक्षाच्या बुंध्याला टाकत आहे. कुठल्याही झाडाला तेल घातल्यावर झाड मरत असते. हाच त्या महंताचा उद्देश होता का?
एडविनने महाबोधी विहाराची वाईट झालेली अवस्था पाहून सरकारला त्यावेळी इंग्रज सरकारला ही माहिती दिली व त्यावेळचे प्रमुख भिक्खू अनागारिक धम्मपाल यांना संपर्क करून बोलावून घेतले. कोण कुठला एडविन आर्नोल्ड, पण त्याने महाबोधी विहाराची ही अवस्था पाहून लगेच त्यास जे करता येईल ते केले. अनागारिक धम्मपाल जे श्रीलंकेचे होते ते लगेच भारतात आले. त्यांनी जेव्हा महाबोधी विहार पाहिले त्यांना काय वाटले याबाबत त्यांनी जे लिहिले ते एडविन आर्नोल्ड व अनागारिक धम्मपाल यांच्यात जे बोलणे झाले त्याची माहिती म्हणून अनागारिक धम्मपाल यांनी डायरीत लिहून ठेवले होते. त्याचे भाषांतर करून पुस्तक रूपाने प्रसिद्ध आहे. पुस्तकाचे नाव महाबोधी महाविहार मुक्ती एवं एडविन आर्नोल्ड, अनुवादक शांती स्वरूप बौद्ध यांनी केलेले आहे. सम्यक प्रकाशनने छापलेले हे पुस्तक सर्व बहुजनांनी वाचावे, जेणे आपला इतिहास संपवण्याचा कसा प्रयत्न चालू आहे व होत होता ही माहिती आपणास मिळेल. आपण कोणती संस्कृती आपली म्हणून कवटाळून बसलो आहोत हाही विचार करा. एडविन आर्नोल्ड व अनागारिक धम्मपाल यांच्यातील संभाषण या पुस्तकात आहे. व्हिडिओ मोठा होणार आहे. महाबोधी विहाराची माहिती समजण्यास व्हिडिओ कृपया कुठेही स्किप न करता पाहावा ही बुद्धिजनांस विनंती, कारण पुस्तकातील प्रत्येक वाक्य महाबोधी विहाराबाबतच आहे. तर योगायोगाने 1891 मध्ये महाबोधी सोसायटीची स्थापना करणारे अनागारिक धर्मपाल त्याच वर्षी जानेवारीत बोधगयेला पोहोचले. ते आपल्या काही बंगाली आणि बिहारी मित्रांसह त्या पवित्र ठिकाणी गेले आणि तिची वाईट अवस्था पाहून सर एडविन आर्नोल्ड यांच्या इतकेच व्यथित झाले. त्यानंतर लवकरच 22 जानेवारी 1891 रोजी अनागारिक धर्मपाल यांनी आपल्या डायरीमध्ये लिहिले, नाश्त्यानंतर आम्ही बौद्धांचे सर्वात पवित्र स्थान बोधगयेला पोहोचलो. मोटार वाहनाने म्हणजेच गयाहून 6 मैलांचे अंतर पार करून आम्ही पवित्र ठिकाणी पोहोचलो. तेथे 1 मैलाच्या परिघात आपल्या तथागताच्या तुटलेल्या मूर्ती दिसत होत्या. मंदिराच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूला ध्यानात असलेल्या आपल्या तथागताच्या मूर्ती आणि धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा आहेत. किती उत्कंठावर्धक दृश्य! पवित्र विहार भगवान आपल्या आसनावर विराजमान झालेले पाहून आणि चहूबाजूंनी पसरलेले अत्याधिक गांभीर्य पाहून भक्ताचे हृदय रडते. केवढा आनंद! वज्रासनाला मस्तकाला स्पर्श करताच माझ्या मनात अचानक एक विचार आला की मी इथेच राहून या पवित्र स्थानाची काळजी घेतली पाहिजे. हे इतके पवित्र स्थान की जगातील कोणतीही गोष्ट या जागेची बरोबरी करू शकत नाही. जिथे कुमार शाक्य सिंह यांनी बोधी वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती केली. हे झाड प्राचीन आहे. हे वृक्ष एक उत्कृष्ट प्रतीक आहे. मी झाडाची काही पाने गोळा केली आणि त्यापैकी एका त्याच्या आकारात खूप विचित्र होते. अचानक माझ्या मनात एक भावना आली आणि मी कोजेन पुरोहितास विचारले की ते माझ्याबरोबर येतील का, आणि त्यांनी आनंदाने होकार दिला. आणि इतकेच नाही तर ते देखील मी विचार करत होतो तोच विचार ते करत होते. आम्ही दोघांनी प्रतिज्ञा केली, जोपर्यंत बौद्ध पुजारी येऊन ही जागा ताब्यात घेत नाही तोपर्यंत आम्ही इथेच राहू. पण महाबोधी विहाराच्या मालकीचा वाद मनात आला नाही. बौद्धांच्या पवित्र स्थानाची इतकी निर्लज्जपणे उपेक्षा केली जात आहे. तेथील मूर्ती लोक पळवून नेत आहेत आणि भगवान बुद्धांच्या मूर्तीची विटंबना केली जात आहे. हे पाहून त्यांना खूप दुःख झाले. हे सर्व पाहून अनागारिक धर्मपाल यांनी ठरवले की बोधगयेतच राहून पवित्र मठ वाचवणार. बर्माचा राजा मिंडन याने 20 वर्षांपूर्वी बांधलेल्या बर्मी विश्रामगृहाच्या चाव्या त्याला मिळाल्या आणि लवकरच त्याने श्रीलंका, ब्रह्मदेश आणि भारतातील अनेक लोकांना
बोधगया येथील महाबोधी विहाराच्या बाजूने पत्र लिहायला सुरुवात केली आणि त्यांना बौद्ध धर्माच्या पुनरुज्जीवनासाठी आणि तेथे बुद्ध शासन स्थापन करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. सुरुवातीला अनागारिक धर्मपाल यांना काहीच उत्तर मिळाले नाही. पैशाअभावी ते अडचणीत आले, कारण त्यांनी काही दिवसांसाठीच पैशाची व्यवस्था केली होती. एके दिवशी त्यांनी त्यांच्या डायरीत लिहिले. तो दिवस होता 17 फेब्रुवारी. आज रात्री 12 वाजता मी आयुष्यात पहिल्यांदाच एक शांतता अनुभवली, जी समजण्यापलीकडे आहे. खूप शांतता होती. आपल्या तथागताचे जीवन हे ध्यानासाठी एक उत्कृष्ट आणि उच्च विषय आहे. केवळ 4 सत्य आणि उदात्त अष्टमार्गी मार्गच निसर्गाच्या निष्ठावान शिष्याला सुखी करू शकतो. तथापि काही दिवसानंतर जपत्रांची आणि आर्थिक मदतीची ते खूप आतुरतेने वाट पाहत होते. ते येण्यास सुरुवात झाली आणि या उदात्त हेतूसाठी केलेल्या संघर्षात आपण एकटे नाही असे त्यांना वाटू लागले. आणि हे एक उल्लेखनीय आहे की 1893 मध्ये एडविन आर्नॉल्डने द डेली टेलिग्राफ मध्ये ईस्ट अँड वेस्ट शीर्षक नावाखाली एक लेख प्रकाशित केला होता की त्यांनी महाबोधी विहार ताब्यात घ्यावा आणि तो त्यांच्या हक्काच्या मालकांना म्हणजेच बौद्धांना सोपवावा. मात्र त्यांच्या मागणीकडे अत्यंत दुर्लक्षितपणामुळे दुर्लक्ष करण्यात आले. या भारत सरकार किंवा इंग्लंड सरकारने या सूचनेची अंमलबजावणी करण्याची तयारी दाखवली नाही. दरम्यान महाबोधी विहाराचा ताबा मिळवण्याचे काम सुरू आहे आणि त्याच वेळेस महाबोधी विहाराच्या आंदोलनादरम्यान अनागारिक धर्मपालच्या आंदोलनाच्या संदर्भात महंतांच्या वृत्तीत अचानक बदल झाला. तो विनम्र सहकार सोडून उघड संघर्षाकडे गेला. यामुळे सरकार घाबरले आणि शांतता राखण्यासाठी त्यांनी सर एडविन आर्नॉल्ड च्या सूचनेकडे दुर्लक्ष केले. अशा प्रकारे भारत सरकारने चांगली संधी गमावली. सन 1900 मध्ये अनागारिक धर्मपाल यांनी पुन्हा एकदा सर एडविन आर्नॉल्ड यांना बोधगया विहाराच्या बाबतीत आणखी मदतीची विनंती केली. पण दुर्दैवाने आर्नॉल्ड त्यावेळी गंभीर आजारी पडले आणि 1904 मध्ये बोधगया विहार खटल्याचा अंतिम निकाल लागण्याआधी 50 वर्षे आधीच त्यांचे निधन झाले. तर आपण पाहिले अनागारिक धर्मपाल व एडविन आर्नॉल्ड यांनी महाबोधी विहार हे कोणत्या स्थितीत आहे व ते त्या विहाराची उत्तम रीतीने देखभाल करू शकतात त्या बौद्धांच्या हवाली करावे यासाठी प्रयत्नात होते व तेथे असणारा महंत हिंसा करण्यापर्यंत त्याची मजल गेली. ही सर्व माहिती महाबोधी महाविहार मुक्ती एवं एडविन आर्नॉल्ड या पुस्तकात उपलब्ध आहे. कोणास सविस्तर माहिती हवी असल्यास हे पुस्तक वाचावे. हे मूळ हिंदी भाषेत उपलब्ध आहे. त्याचा मराठी अनुवाद मी आपणास दिला आहे. व्हिडिओ मोठा आहे परंतु महत्त्वाचा आहे. पुढे अजूनही आश्चर्यचकित मूळ माहिती आपणास देणार आहे. आता आपण सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी द आर्किओलॉजिस्ट सर्वे ऑफ इंडिया या पुस्तकात बोधगयाबाबत काय माहिती दिलेली आहे ते पाहू. त्याआधी सर अलेक्झांडर कनिंगहॅम कोण होते आधी ते पहा. ते मेजर जनरल होते. 1862, 63, 64, 65 या वर्षात ते होते. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे महासंचालक होते. रॉयल एशियाटिक सोसायटी कलकत्ता याचे सदस्य होते. चीनी यात्रेकरू हुएनसाँगच्या लिखाणाचा आधार घेऊन त्यांनी प्राचीन बौद्ध स्थळांची माहिती संशोधन करून लेख व पुस्तके लिहिली. 1861 या साली भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाची स्थापना केली. तर बोधगया महाविहाराबाबत त्यांनी वरील पुस्तकात पहिल्या प्रकरणातच गया बोधगया नावाने खूप लिहिले आहे. आता व्हिडिओ अधिक मोठा होत आहे म्हणून पान नंबर 10 आपल्यासाठी दाखवत आहे. त्यात त्यांनी मागे एडविनने व अनागारिक धर्मपाल यांनी सांगितल्याप्रमाणेच यातही दिसत आहे. ज्यांना हवे असल्यास स्क्रीनशॉट घ्यावा व वाचावे.
व त्यावेळेस विहार, स्तूप, स्तंभ यावरील चित्रे कशी बुद्धाशी निगडीत आहेत तेच दाखवतो. ती सर्व चित्रे व्यवस्थित बघा म्हणजे आपणास समजेल. तर हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. महाबोधी महाविहारास एकदा तरी भेट द्या. हे महाबोधी महाविहार कोणत्याही काल्पनिक कथेतून आलेले किंवा निर्माण झालेले नाही. तथागत बुद्ध जे मानव होते व जे आपल्या बुद्धिमत्तेने इतक्या उच्च स्थानी लोकांच्या मनात, नजरेत, हृदयात जाऊन बसले की या आशिया खंडातील लोकांच्या मनातील देवरूपी मान्यता त्यांनी मिळविली. प्राचीन काळी संपूर्ण जंबूद्वीप हा बुद्धमय होता. म्हणूनच जंबूद्वीपाला जिथे खोदकाम होते तिथून बुद्धांच्या मूर्त्या निघत आहेत. आपण आज सर्व बुद्धाला मानणाऱ्या पूर्वजांचे वंशज आहोत. मी जंबूद्वीप का म्हणालो तर आपला देश अफगाणिस्तानपासून बांगलादेशपर्यंत व चीनचा काही भाग, भूतान, म्यानमार हे सर्व देश बुद्धयुगात एकच देश म्हणून संबोधले जात होते. त्यालाच जंबूद्वीप म्हणत होते. सर्व धर्म, वंश, पंथ यांना एकाच छत्रछायेखाली आणणारे तथागत गौतम बुद्ध होते, जे आपले सर्वांचे आहेत. महाबोधी विहाराची माहिती देण्यास अनेक ऐतिहासिक संदर्भ आहेत, परंतु व्हिडिओ मोठा होत आहे म्हणून इथेच थांबतो. हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. ज्ञान हे वाटल्याने वाढते या बुद्धाच्या संदेशानुसार व्हिडिओ अधिक शेअर करा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे व्हिडिओ पाहत राहा. चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा. जय भीम, नमो बुद्धाय.